भैया केबलच्या चॅनेलवर कसलं भारी दिसत होता. पण त्या शितलीच्या चॉईसिंगचा शर्ट घातला असता स्थानिक भारी दिसलो असतो. त्या आज्याने शर्ट हरवला ना. भैया टेन्शन म्हटलो एकदा का शीतल भाभी तुमची झाली की असे लय शर्ट मिळतील तुम्हाला. कधी येणार आहे तो दिवस? भैया लवकरच येणार. काल भाभी लईच खुश होत्या. हा अशी चांगली काम आपण करायची आणि वहिनीवर इम्प्रेशन पाडायचं म्हणजे आपलं काम लवकर होणार. मग आता काय करता येईल? तर चांगल्या आयडिया काढा. हा भैया मैं एक आयडिया देऊ क्या? क्वालिटी आहे का बस क्या भैया. ते भैया गावातल्या जास्तीत जास्त लोकांची तुम्ही मदत करायची. जमे. अरे इथं काय धर्मशाळा उघडली का मी? भैया ज्याम्या बोलतोय ते बरोबर आहे. टॅलेंट YouTube. हा भैया तुम्ही तिच्या जवळच्या लोकांना मदत करायची. तुम्ही तिच्या जवळच्या लोकांना मदत केली की ती तुमच्यावर इम्प्रेस होईल. व्हॉट अ टॅलेंट. टॅलेंट. ओ राहुल शेठ या इकडे इकडे. आता डोकं खाणार बरं का. काय गडबड राहुल शेठ? काय नाही असंच. काय मग कालचा कार्यक्रम कसा वाटला? लय भारी. सरबत बी लय भारी होता. हा आज टीव्हीवर पण दाखवलंय. हा पण एवढं खुशीत कुठं चाललंय? शीतलकडं. का? ते इक्याचं आर्मी मेडिकल क्लिअर झालं म्हणून. वा विक्रमराव क्या बात है. अभिनंदन. क्या बात है. पण शीतलकडे का चाललाय? ते ह्याला गुड लक दिलं म्हणून याचं काम झालं. तेच सांगाय चाललोय की तुझ्यामुळं काम झालं. हा असं आहे होय. काय मग इकडे पेढ कधी देणार? हो भैया साहेब पेढे काय भरती झालो जेवणच देतो की. हा हे बेस्ट होईल. बर भैया येऊ का? जरा एक काम आहे. आले का? होय, चल. अरे थांबा की काय गडबड आहे? सरबत घेऊन जा. सरबत सांगू काय रावले? सरबत पिऊनच जाऊ आता. नाही नको भैया साहेब येतो आम्ही. रावल्या थांबतोय. रावल्या ये सरबत पिऊन. हा पार्टीची वाट बघतोय. होय भैया साहेब येऊ का? अरे थांबा की. राहुल शेठ काय लागतो का नाही शर्टाचा पत्ता? हा सापडतोय का नाही? नाही हरवला की. एक शर्ट सांभाळता येईना आजकालच्या पोरांना. कसं होणार आहे या देशाचं? कसं व्हायचं तसं होऊन दे. मी जातो. अरे थांब की सरबत पिऊन जा. नको जातो मी. सरबत नको मग दुसरं काय मागवायचं का? चिक्की नको जातो. अहो जाल की राहुल शेठ. आता लवकरच विक्या भरती होईल. पण तुमच्या दोघांचं काय? आम्ही पण होणार आहे की. तुम्ही दोघं बी मेडिकल क्लिअर झालाय वय? नाही आमचं होणार आहे की. पैसे भरल्यावर डायरेक्ट. मग अडलंय कुठं? माझं काय टेन्शन नाही. आज्याकडंच पैसे नाही.
ते जमलं की आम्ही दोघं बी भरती होणार आहे. मग तिघांची पार्टी एकदमच करू. पार्टी करू हो, पण आत्ताच जातो मी. भैया समजा क्या या इसका मतलब आजाला पैशाची गरज आहे. जम्या, बरं झालं मला सांगितलंस. त्या रावल्याने सांगितलेलं काही कळलंच नाही मला. नेकलेस कुठचा? भैया नेकलेस नाही, युजलेस म्हणजे बिनकामाचा. येस, युजलेस जम्या. सॉरी भैया, पण त्याला जर तुम्ही पैसे दिलेत तर? पण मी का आजाला पैसे देऊ? अहो मदत म्हणून. अहो शीतल भाभीच्या जवळचा माणूस आहे ना आजा, म्हणून. भैया तुम्ही आजाला मदत करा, तो भरती होईल तुम्ही दिलेल्या पैशामुळे, आणि तुम्ही त्याचं गॉडफादर व्हाल. हा, आणि ती गॉड मदर. तुम्ही गॉडफादर आणि ती गॉड मदर. सगळं कसं गॉड गॉड वाटतंय ना. एकदा का हे वहिनींना कळालं की त्यांचा सॉफ्ट कॉर्नर मिळेल, आणि जो लव के लिए कुछ भी करेगा वो गाव के लिए कुछ भी करेगा. जम्या, टॅलेंट, त्या आजाला मदत करायची. हा आणि शीतलचं गुड लक पण मिळवायचं. हा, जे काय असेल ते करा, डनच करून टाका एकदम. काय झालं? वहिनी, राऊताचा विक्रम आला होता मगाशी. मेडिकल क्लिअर झाला ना तो, ते सांगायला आला होता. तू काय म्हणत होता माहितीये का? आपल्या शितलीमुळं त्याची आर्मीची मेडिकलची परीक्षा क्लिअर झाली म्हणून. आपल्या शितलीमुळं? आपल्या शितलीनं त्याला जाताना गुडलक दिलं होतं म्हणून, आणि त्यामुळेच झालंय. पण मी काय म्हणते, आपल्या शितलीमुळं त्याचं मेडिकल क्लिअर कसं काय झालं? ते विक्रम मेडिकलच्या परीक्षेला निघाला होता की नाही, तेव्हा आपली शितली त्याला भेटली आणि ती त्याला म्हणली की तुझं काम नक्की होणार. आणि खरंच तसंच झालं की. अहो वहिनी, चांगल्या मनानं शुभेच्छा दिल्या की माणसाचे काम होतेच बघा. खराय बघा, आपली शितली लकीच आहे, हाय की नाही? हो. आणि वहिनी, आठवतंय का 5 वर्षाची असताना वावरात तिनं नुसतं असं सोयाबीन हाताने टाकलं तर त्या वर्षी एकरात 20 पोती सोयाबीन झालं होतं. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पर तिचं हे लक तिच्या नवऱ्याच्या कामी याय पाहिजे म्हणजे झालं.